त्या मध्यरात्री गाडीच्या स्टिअरिंगवर माझे हात थरथरत होते, पण डोळ्यात मात्र सांगलीच्या मातीतला आक्रमकपणा चमकत होता. मोबाईलवर आलेला मोहिनीचा तो व्हिडिओ पाहून माझं डोकं भणाणून गेलं होतं. त्या 2 गुंडांनी तिला ज्या पद्धतीनं बांधून ठेवलं होतं ते बघून मला समजलं की हा बिझनेसचा खेळ आता गुन्हेगारीच्या दलदलीत उतरलाय. मी गाडीचा ॲक्सेलेटर जोरात दाबला आणि माझी BMW थेट ठाण्याच्या खाडीच्या दिशेने सुसाट धावू लागली. रात्रीचे 2:45 वाजले होते. चहूबाजूला मिट्ट अंधार, खाडीच्या पाण्याचा कुबट वास आणि समोर ते जुनं पडकं गोदाम. मी गाडी दुरूनच थांबवली आणि अंधाराचा फायदा घेत हळूच गोदामाच्या मागच्या खिडकीपाशी पोचलो. आत एकच हॅलोजन लाईट जळत होता. खुर्चीला बांधलेली मोहिनी घामाने आणि भीतीने थरथरत रडत होती. तिची नेटची नाईटी फाटलेली होती आणि तिचे ते गोरे खांदे उघडे पडले होते. तिच्या समोर 2 तणकट गुंड हातात लोखंडी रॉड घेऊन उभे होते. पण सर्वात मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा त्या अंधारातून तिसरा माणूस समोर आला. तो होता विक्रम सिंघानिया, निकाशा मॅडमचा सख्खा चुलत भाऊ, जो आजपर्यंत जर्मनीला आहे असं आम्हाला वाटत होतं. काय ग मोहिनी मॅडम, सिंगापूरची क्वीन समजायचीस ना स्वतःला? माझ्या बहिणीचे शेअर्स बळकावून पळून जाणार होतीस. विक्रमने मोहिनीच्या केसाला पकडून तिचं तोंड वर केलं. तो राहुल ती काळी फाईल घेऊन येतच असेल. ती फाईल हातात आली की मोहिनी, तुला या खाडीच्या पाण्यात कायमचं गाडून टाकेन आणि त्या निकाशाला वाटेल की तू सिंगापूरला पळून गेलीस. बाप रे, हा निकाशाचा भाऊच तिच्या पाठीमागे हा सगळा गेम खेळत होता. त्याला ती फाईल हवी होती जेणेकरून तो निकाशाला ब्लॅकमेल करून अख्खी कंपनी स्वतःच्या नावावर करू शकेल. माझ्यातला पैलवान आता थांबणार नव्हता. मी मागचा दरवाजा एका जोरदार लाथेने तोडला. धडकन असा मोठा आवाज झाला आणि मी गोदामात एंट्री केली. कोण आहे रे? गुंड मागे वळले. मी काहीच न बोलता पहिल्या गुंडाच्या छातीत थेट कोल्हापुरी कोपर मारला. तो हवेत उडाला आणि थेट लोखंडी पिंपावर जाऊन आदळला. दुसऱ्या गुंडाने माझ्यावर रॉड उगारला, पण मी त्याचा हात पकडला, रॉड हिसकावून घेतला आणि त्याच्याच पायावर जोरात प्रहार केला. तो ओरडत जमिनीवर कोसळला. राहुल? मोहिनीच्या डोळ्यात मला पाहून जीवात जीव आला. विक्रम सिंघानियाने खिशातून पिस्तूल काढलं आणि माझ्यावर रोखलं. थांब राहुल, 1 पाऊल पुढे टाकलंस तर हिचा भेजा फ्राय करेन. मी तिथेच थांबलो. विक्रम क्रूरपणे हसला. आण ती फाईल इकडे. तेवढ्यात गोदामाच्या बाहेर अचानक 4 गाड्यांचा ब्रेक लागल्याचा आवाज झाला आणि पोलिसांचा सायरन घुमला. दारातून थेट हातात रिव्हॉल्वर घेतलेली निकाशा सिंघानिया आत आली. तिच्या मागे पोलिसांचा फौजफाटा होता. विक्रम, गन खाली कर. निकाशाचा तो कॉर्पोरेट माज आता एका लेडी डॉन सारखा वाटत होता. तुला काय वाटलं, तू माझ्या पीएला ब्लॅकमेल करून माझी फाईल चोरशील? राहुलने मला गोदामातून निघतानाच लोकेशन शेअर केलं होतं. पोलिसांनी एका क्षणात विक्रमला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या हाताला बेड्या ठोकल्या. मोहिनीची सुटका झाली. ती धावत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. निकाशाने आमच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक जिंकल्याचा आनंद होता. त्याच रात्री त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या थरारानंतर आम्ही तिघे पुन्हा एकदा मलबार हिलच्या त्या सुरक्षित महालात आलो. निकाशाने शॅम्पेनची बॉटल उघडली. राहुल, आज तू माझ्या साम्राज्यासोबत माझा जीवही वाचवलास. आणि मोहिनी, तुला आता समजलं असेल की खरा शत्रू कोण होता. मोहिनीने मान खाली घातली. तिने निकाशाला हात जोडले. मला माफ कर निकाशा. माफी मी नाही, आज या राहुलने आपल्याला वाचवलंय. निर्णय तोच घेणार. निकाशा हसून माझ्याजवळ आली. तिने तिचा गाऊन बाजूला सारला. मोहिनीनेही तिची फाटलेली नाईटी काढून टाकली. त्या रात्री त्या मृत्यूच्या तोंडातून सुटल्याच्या बेभान आनंदात एका बाजूला मुंबईची करोडपती लेडी बॉस निकाशा सिंघानिया आणि दुसऱ्या बाजूला सिंगापूरची ती मादक सुंदरी मोहिनी. ह्या दोन्ही अप्सरांनी माझ्या त्या राकट शरीरावर सुखाची अशी काही रास रचली की त्या मखमली बेडवर सांगलीच्या बाबूरावने एकाच रात्री दोन्ही हाय सोसायटीच्या वाघिणींचा माज पूर्णपणे उतरवला आणि त्यांना कायमचं आपलं दासी बनवून ठेवलं. लेडी बॉस आणि गावरान पीए
ही पहिली शृंखला इथेच संपूर्ण तृप्ततेसह समाप्त होत आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि दमदार मालिकेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.